तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही. महागाई वाढलेली आहे. 1,500 मध्ये तुमचं बाकीच्यांचं काही काय जरा असेल, पण आम्ही ज्या महिला बघितल्या त्या 1,500 वरच जगतात आणि त्यांचं भाडं 2,000 असतं. तुम्हाला हक्काचं घर पण असेल काही जणींना, पण काही जणींना तेही नाही आहे. आणि महागाई इतकी आहे की 1,500 मध्ये आता काही भागत नाही. म्हणून आपण म्हणतो की आम्हाला तुम्ही 5,000 आमची संजय गांधी निराधार पेन्शन वाढवा. बरोबर, इथपर्यंत विषय तुमचा क्लिअर. पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आपण असा विचार करायचा की आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आम्हाला जे मिळेल ते काम आम्ही करू. कारण आपल्याला असं शिकवलेलं पण आहे ना, फुकट कोणाचे शक्यतो आपण इतकं सधन व्हावं, इतकं व्हावं, त्यासाठी इतकं प्रशिक्षण घ्यावं, शिकावं, कौशल्य हाताला शिकावं आणि आपण एक दिवस श्रीमंत व्हावं की आपण असं म्हणावं की आता आम्हाला ही पेन्शन नको. आणि एवढा मोठेपणा पण आपण मनाचा दाखवला पाहिजे. कारण आज आपण बघतो दारामध्ये 2 गाड्या आहे, बंगला आहे, तरी सुद्धा दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे. तर ती मानसिक गरिबी आहे. दारिद्र्य कसलं आहे? मानसिक आहे. तुम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतमध्ये नेहमी जा, तुमच्यासाठी फार ते काम करणारे आहेत. जेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही या. आपण असाच एक दुसरा कार्यक्रम पण करणार आहोत कोविडमध्ये, मी सांगेन तुम्हाला. कारण हे आता आपण निवेदन दिलं की लगेच झालं तर चांगलं आहे की नाही, सुखासुखी छान, ओके गुड. पण नाही झालं तर मग बोलावं लागणार की नाही. मग जेव्हा बोलावं लागेल तेव्हा तुम्हाला एकत्र यावं लागेल. आपल्या हक्कासाठी आपल्याला होणारा जो काही अन्याय आहे, समाज सुद्धा आपल्यावर अन्याय करतो, बरोबर ना. म्हणजे आम्ही चक्रबेदी सोशल फाउंडेशन संस्था आहे आपली आणि 2022ला विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतलं. कोणाचं हळदी कुंकू आणि विधवा महिलांचं हळदी कुंकू होतं का? पण आपण दरवर्षी घेतो, विधवा महिलांचा हळदी कुंकू घेतो आणि महिला येतात. गेल्या वेळेला आम्ही 200 साड्या वाटप केलेल्या होत्या. त्या कशासाठी केलेल्या? विचार ऐकावा, तुम्हाला पण सन्मान मिळावा. समाजामध्ये हळदी कुंकाला तू येऊ नको, पूजेला तू येऊ नको. इकडे हात बघा, ते होय होय म्हणतात, त्यांच्याकडे घ्या, त्यांचे म्हणणं घ्या, है ना. हळदी कुंकाला तिला द्या लावू नका, तिची वाटी करू नका, है ना. येतात का अनुभव? लग्नाला पुढे येऊ नको करतात का? असं करतात ना समाज. नवऱ्यावरला की चला बांगड्या फोडा तिच्या, चला कुंकू पुसा, चला मंगळसूत्र तोड करतात ना. हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे. तुम्ही पहिला स्वतः मानसिकता तुमची करा की माझा काही अपराध नाही, नवरा वारला तर माझा काही दोष नाही, तर त्याची मी शिक्षा भोगणार नाही, मी कुंकू पुसणार नाही, माझं कुंकू पुसू नका, असं आपल्याला ठामपणे सांगणाऱ्या महिला मुली तयार करायच्या आहे. त्या तुमच्याकडे बघून होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हळदी कुंकू लावायला गेलं नसतं काय, तसं काय करायचं नाही. लावा, तुम्ही लावलं नाही तर म्हणायचं मला लावा, मला चालतं. कोण लावायला आलं तर नको बाई नको करायचं. समजलं ना. स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. तुमच्या हक्काचं जे जे आहे ते सगळं तुम्हाला मिळेल. आपलं जीवन फार सुंदर आणि छान होईल आणि आपल्याला हे सगळं धाडस करायचं आहे पुढच्या पिढीसाठी. कोणासाठी करायचं आहे? पुढच्या पिढीसाठी. तुम्ही तयार? अजून आपली एक संस्था काम करते की आपण शिव्यामुक्त समाज अभियान राबवतो. समाजामध्ये कुणीही शिव्या द्यायच्या नाही. शिव्या आई बहिणींवरनं असतात. आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण कधी म्हटलं नाही की हे थांबवा, हे देऊ नका, मला आवडत नाही असं म्हटलो कधी म्हटलो का? होय नाही बोलायचं आहे. तुम्ही पण म्हटलो का आतापर्यंत कधी? आता म्हणायचं आहे. मी म्हणणार बंद करा, तुम्ही म्हणायचं अनिष्ट प्रथा बंद करा. मी म्हणणार बंद करा, तुम्ही म्हणायचं शिव्या देणं बंद करा. म्हणाल माझ्या मागून? म्हणाल का? घाबराल? म्हणणार ना. इकडे पण घ्यायचं यांचं. बंद करा अनिष्ट प्रथा बंद करा, अनिष्ट प्रथा बंद करा. आवाज येऊ दे. कोणासाठी चाललाय? बंद करा अनिष्ट प्रथा बंद करा. अनिष्ट प्रथा बंद करा. सगळ्यांनी मग नीतीच करते. सगळ्यांनी करा, जरा कष्ट घ्या, स्वतःसाठी कष्ट. बंद करा अनिष्ट प्रथा बंद करा. आता शिव्या
बंद करा बंद करा शिव्या आवाज येऊ दे मागे बंद करा बंद करा पुरुषांचा आवाज इकडे आला चला, सगळ्यांसाठी टाळ्या. एकत्र या. स्वतःच्या हक्कासाठी बोलायला शिका. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. अजून कोणाला त्रास झाला नाही ना? थँक्यू सो मच. इकडे मागे हे घ्या, हे घ्या. काय म्हणताय? निराधार महिलांची पेन्शन 5,000 व्हावी म्हणून आमदार साहेबांना निवेदन दिलं. याच्यानंतर आम्ही या सरपंच ग्रामसेवक आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, यांची क्षमता बांधणी हा नेहरू युवा केंद्राकडून केलेला कार्यक्रम, हा देवरुखमध्ये झालेला ग्रामपंचायत, हा बोरगाव ग्रामपंचायतमध्ये झालेला कार्यक्रम. बोरगाव ग्रामपंचायतमध्ये विधवानिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी केलेला कार्यक्रम, हा गुहागर केळवलीगण पाचल, राजापूरमधलं पाचल, नाचणी ग्रामपंचायत, चिपळूणमधील खडपोली येथे झालेला कार्यक्रम, हा आबिटगाव चिपळूणचं येथे झालेला कार्यक्रम, पाचलमध्ये झालेला कार्यक्रम, हे सर्टिफिकेट मिळालं होतं. मानसकोंड पेपडेवाडीमध्ये झालेला हा कार्यक्रम विधवानिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी, हा वांद्रीमध्ये झालेला कार्यक्रम विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी. हे वराळे सर आहेत, यांचं स्वागत करताना आपली शाळा देवरुख हा पंचायत राज विषय घेताना, चिपळूणमधली पंचायत समिती, हा लांजामधील पंचायत समितीमध्ये झालेला कार्यक्रम, हा रत्नागिरीमध्ये झालेला कार्यक्रम, राजापूरमध्ये झालेला कार्यक्रम, रत्नागिरी मिरजोळे येथे झालेला कार्यक्रम, पंचायत समिती देवरुखमध्ये झालेला कार्यक्रम, पंचायत समिती राजापूरमध्ये झालेला कार्यक्रम, राजापूर नाट्यगृह येथे झालेला हा कार्यक्रम, चिपळूणमधील शामराव पेजे सभागृहात झालेला हा कार्यक्रम, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये घेतलेला भाग, नाचणे ग्रामपंचायतमध्ये झालेला कार्यक्रम. हे रायगडचे सगळे सरपंच, हा फणसवणी संगमेश्वर तालुका, हा नावडी संगमेश्वर तालुका, असे वेगवेगळे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी फार चांगल्या पद्धतीने मिळाली मला. लांजामधलं हा पंचायत समिती दापोलीमधला कार्यक्रम, पंचायत समिती सदस्यांचा हा कार्यक्रम, पंचायत समिती सभापतींकडून सत्कार करताना, हा चिपळूण DBJ कॉलेजमधील कार्यक्रम, हा अरुणाताई पाटील पुरस्कार स्वीकारताना रत्नागिरीमधला कार्यक्रम, हा साडवली ग्रामपंचायत संगमेश्वर तालुकामधील कार्यक्रम, आटले सप्रे कॉलेजमध्ये 11 मार्च 2024चा कार्यक्रम, हा डिंगणीमधील कार्यक्रम, हा साडवलीमधील, हा शिवार आंबेरीमधला तो कार्यक्रम होता, हा गुहागरमधील मार्गतामानी इथला कार्यक्रम, हा पंचायत समिती सदस्यांचा कार्यक्रम, हा DBJ कॉलेजमधला कार्यक्रम, हा नवनिर्माण कॉलेजमधील कार्यक्रम, हा अंबोपंक्षेमधील कार्यक्रम, कोरो इंडियाची सगळी टीम आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी आली तेव्हाचा तो कार्यक्रम होता, हा खडपोलीमधला कार्यक्रम. हे सगळे संगमेश्वरचे सरपंच देवरुखमध्ये बचत गटांना आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेताना, शामराव पेजे सभागृहामध्ये झालेला हा कार्यक्रम, हा दिव्यांग दिन साजरा करताना, हा लांजामधील बेनी बुद्रुक इथला कार्यक्रम, हा साडवली ग्रामपंचायतमधील एका तुळजा भवानी नगरमधील कार्यक्रम, हा कन्याशाळा 4 क्रमांकमधील कार्यक्रम, शिवार आंबेरे इथला कार्यक्रम, वांद्रीमधील कार्यक्रम, डिंगणीमधील कार्यक्रम, पंचायत समिती देवरुखमधील कार्यक्रम, नदीची पाठशाळा राजेंद्रसिंह राणा यांच्यासोबत, मांगरीमध्ये झालेला कार्यक्रम, अशा विविध ठिकाणी दापोलीमध्ये झालेला हा कार्यक्रम, हा देवरुखमध्ये नक्षत्र हॉलमध्ये झालेला कार्यक्रम. आता एवढा व्हिडिओ बघितला आहे तर सबस्क्राईब पण करा, एक लाईक पण द्या ना, त्याला तर काहीच खर्च येत नाही. मनाचा मोठेपणा दाखवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, चक्रबेदीला जोडले जा. आमदार साहेबांना निवेदन देतानाचा
थँक्यू. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.